राम राम नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत छान अशी मँगो रबडी. जसे की मिठाईवाले बनवतात सेम तशा चवीची आणि सेम तसा थिकनेस असलेली अशी छान मँगो रबडी, चवीला एकदम उत्कृष्ट आणि घरच्या चवीची. सर्वप्रथम याला जे लागणारं साहित्य आहे ते अगदी 4 पदार्थच आहेत. ते म्हणजे दूध, आंबे, कस्टर्ड पावडर आणि साखर. यानंतर मी दूध गॅसवर उकळण्यासाठी ठेवलं. एक 5 मिनटं छान दूध उकळवून घ्यायचं आणि त्यामध्ये जी आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ती मी 2 चमचे घेतलेली आहे कस्टर्ड पावडर. त्यामध्ये गार दूध घालून ती कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून पुन्हा हे दूध 5 मिनटं उकळवून घ्यायचं. यानंतर मी आंब्याचा पल्प काढला, त्यामध्ये 1 वाटी साखर घातली आणि छान हा एक 5 ते 7 मिनटं पल्प शिजवून घेतला. आणि तसेच हे कस्टर्डवालं दूध आणि हा आंब्याचा पल्प शिजवलेला हा पूर्ण गार होऊ द्यायचा आणि मगच हा दुधामध्ये मिक्स करायचा. तुम्ही बघू शकता मंडळी, ह्या दुधाला किती छान असा थिकनेसपणा आलेला आहे. तर सेम हे जे कस्टर्ड दूध आहे ते आपण बाहेर मिठाईवाल्यांच्या दुकानात पाहतो तसं सेम झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे बाहेर हे खूप महाग मिळते रबडी. तर आपण अशी छान घरच्या घरी सगळ्यांचं पोट भरेल अशी करू शकतो. तर मी हे गार झालेलं दूध एका भांड्यामध्ये काढलं. त्यानंतर मी 4 आंब्यांचा केलेला हा पल्प आणि त्यात 1 वाटी घातलेली साखर. त्यामुळे आपल्याला परत साखर घालायची काहीच आवश्यकता नाही. तो पूर्ण पल्प त्या दुधामध्ये मी ओतला आणि त्यानंतर छान आपण हे एकत्र मिक्स करून घेणार आहोत. हँड मिक्सीने एक 5 मिनिट छान ते मिक्स करून घ्यायचे आहे, कारण ते छान मिक्स झाल्यानंतरच त्याची चव, त्याचं टेक्स्चर आपल्याला छान खायला पण लागणार आहे आणि दिसायला पण खूप सुंदर होणार आहे. आणि हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर ही जी रबडी आहे ती छान फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. तसेच फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती जेव्हा गार होते तेव्हा अजून खायला खूप छान आणि एकदम चविष्ट अशी लागते, कारण जे ते आंब्याचा जो आपण केलेला पल्प आहे तो पूर्ण असा दुधामध्ये मिक्स होऊन ते दूध आणि पल्प, कस्टर्ड दूध आणि पल्प खूप छान असा गोड आणि मस्त असा थिक झालेला असतो. त्यामुळे खायला अजूनच मजा येते. तर मंडळी तुम्हीही करून बघा. खूप सोपी, साधी आणि खूप कमी पदार्थ यूज करून केलेली ही रबडी तयार होते. छान अगदी बाहेरचे मिठाईवाले जशी बनवतात तशी सेम चवीची आणि मस्त असा छान घमघमाट वास सुटलेला असतो रबडीचा. एवढी मस्त होते. रबडी पूर्ण करून झाल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर गार झाल्यानंतरच ती खायला छान लागते आणि फ्रीजमध्ये अगदी 2-4 दिवस छान राहते. तर मी ही मिक्स करून घेतल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि ती गार झाल्यानंतर आम्ही सर्वांनी ती प्यायला घेतली. तर काय सांगू मंडळी, आम्ही असे पटापट ग्लास भरले आणि छान रबडी एन्जॉय केली. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि खात राहा, मस्त राहा, खुश राहा, कारण हा जन्म पुन्हा नाही. आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.